हे आहे हॉटेल अजिंक्य तारा। आम्ही देवदर्शनाला गेलो होतो अक्कलकोट गाणगापूर। तेव्हा गाणगापूरवरून अक्कलकोटला आलो आणि अक्कलकोटवरून तुळजापूरला जाताना सोलापूर हायवेला लेफ्ट साईडला आम्हाला हे अजिंक्य तारा हॉटेल दिसलं। बाहेरून आम्हाला खूप छान वाटलं, सो आम्ही इथे आलो। हा आहे हॉटेलचा बाहेरचं गेट आणि बाहेरचा ॲम्बियन्स। रात्रीच्या वेळी खूप छान दिसतोय तो। ही हॉटेलची बाहेरची नेमप्लेट अजिंक्य तारा हॉटेल अँड रेस्टॉरंट असं लिहिलं इथे। आणि हे आउटसाइड गेट भव्य दिव्य असं गेट आहे आणि इथे प्लेट आहे आपलं अक्कलकोट। हल्ली अशा प्लेट आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात गावोगावी। आणि समर्थांचा इथे खूप मोठा फोटो आहे। ही हॉटेलची लॉजिंगची बिल्डिंग जी बाहेरून दिसतीये आपल्याला। हे हॉटेलचं सेकंड गेट आणि हे फर्स्ट मेन गेट। आम्ही इथे कार पार्क करून आत आलो आणि मुलांना गार्डन दिसलं। मुलांनी सुरुवात केली खेळायला। छान आहे गार्डन पण खूप। आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे ही मला, जिथे मोबाईल रोटेट होतोय आणि मुलं त्या बेसवर उभे राहिलेत आणि डान्स करतायत। पण व्हिडिओ शूट होताना तो रोटेटिंगवाला असा शूट झालाय। मुलं छान एन्जॉय करतायत। हा व्हिडिओ मला खूप आवडला। आणि मेन या हॉटेलच्या ओनरने हा एक चांगला इन्कम जनरेट केला आहे। ते पर व्हिडिओसाठी 35 रुपये चार्ज करतायत। पण दिवसभरात त्यांना यातून 5-6 हजार तरी मिळत असतील। सो लो इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला इन्कम जनरेट करता येऊ शकतो। आपणही याचा विचार करू शकता ज्यांचे ऑलरेडी हॉटेल आहेत। आणि हा हॉटेलच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा पारंपरिक देखावा, बैलगाडा, एक छोटंसं घर, हे असे काही थोडे क्लिप्स घेतलेत मी। ओव्हरऑल सगळ्यांनीच एन्जॉय केला। सिनियर सिटीजन आमच्याबरोबर होते, त्यांनी इथे फोटो काढले। आणि हा होता जुन्या काळी असणारा घोडागाडी टाईप। आणि इथे हा चंद्र आणि चंद्राच्या शेजारी क्लाउड्स आहेत, ढग, चंद्र। मग मुलांना मी असंच म्हणत होते इथे, चला झोपूया चंद्रावर, चंद्र पाहायचा आहे का? मुलं काही झोपायला तर तयार नाहीत, पण मी असंच एक गाणं म्हणाले, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही। आणि इथे हे गरुड आहे, त्याच्या इथेही मी फोटो घेतीये। छान गरुडाचे पंख आहेत आणि तिथे असं आपण मध्ये थांबून फोटो घेऊ शकतो। आणि नंतर राजवी शौर्य बाबांबरोबर पण चंद्रावर बसून एन्जॉय करतायत आणि खेळतायत। आणि पुन्हा मी गाणं म्हणायला लागले चंद्राचं, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही। निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, झू 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 झू। मुलं छान एन्जॉय करतायत चंद्रावर। या हॉटेलमधला हा एक थीम चंद्र आणि क्लाउड्स मला खूप आवडला। आणि हॉटेलचा हा ॲम्बियन्स असा आतून दिसतो छान। फोटो सेशनसाठी खरंच खूप गोष्टी आहेत इथे। हॉटेलमध्ये फक्त जेवण केल्या असं नाही आहे, इथे छान वेळ घालवू शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी बसून फोटो काढून।
बघू. शौर्यलाही आम्ही बसवलं या गरुडावर. तो नकोच म्हणत होता बसायला, उंचावर होतं, त्याला पडायची भीती वाटत होती की काय. आणि हा से हाय शौर्य. सायकल आहे, शौर्य चालवतोय सायकल, राजवीर आणि मी मागे बसलोय. छान वाटलं यार. कुठे चाललाय रिक्षा तुम्ही? टाईप छोटी सायकल आहे, त्याच्यात बसायला. दोघांनाही पुढेच बसायचं होतं. आणि ही आतली अजिंक्य तारा हॉटेलची एक नेम प्लेट सर्क्युलर. आता राजवीरचा टर्न आला पुढे बसायला. त्यालाही सायकल ड्राईव्ह करायची होती. टर्न बाय टर्न दोघांनी ड्राईव्ह केली सायकल ही. ये शौर्य से हाय. शौर्य मला बसू देत नव्हता, त्याला एकट्यालाच बसायचं होतं. छान असा एन्जॉय केला मुलांनी इथे. हॅलो. हा, आमच्या सगळ्यांचा मस्त गेला. हॉटेलमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी पाहून लगेच जेवायला जाऊ वाटत नव्हतं. सो आधी आम्ही छान व्हिडिओ केले, फोटो काढले आणि नंतर जेवायला गेलो. एवढं सगळं पाहून कोणाला जेवायला आधी वाटेल. हा हॉटेलचा जेवणाचा हॉल आणि साईडला दिसते ते किचन. छोटाच हॉल आहे पण मस्त वाटतोय. एक काउंटर आणि काउंटरच्या शेजारी ते किचनचा छोटासा पार्ट जिथे भाकरी चपाती बनवत आहेत. अगदी गरम गरमच आम्हाला चपाती भाकरी मिळाली आणि विशेष म्हणजे भाकरी मिळाली खायला. जेवण पण खूप टेस्टी आहे. आणि हा एक पारंपरिक देखावा बैलगाडी, एक छोटंसं झोपडी टाईप घर. तिथे घराच्या शेजारी कोणी मसाला कांडप करतंय. कोंबड्या, शेळी, डॉग, कॅट. राजवीर इकडे बघ भाऊ. जवळजवळ 7 ते 8 कॉटेजेस पण होत्या आणि मेन त्यांनी प्रत्येक कॉटेजला एक वेगळी थीम दिली आहे. काही कॉटेजला त्यांनी सोफा ठेवला आहे, तर काही इथे स्विंग येथे 2. हे स्विंग एन्जॉय केले आम्ही. म्हणजे जेवण केल्यानंतर असा निवांत वेळ आपण घालवू शकतो इथे, की दुसरीकडे कुठे फिरायला जायची गरज नाही. जेवा आणि लगेच इथेच आपण छान मजा करू शकतो. त्यानंतर हे बीचवर जे असतं बसायचं आणि थोडी रेस्ट करायचा, ते वाला इथे हा बेड होता. शौर्य पण झोपला. झोपा. थोडा इथे अंधार होता. राजवीर मे बी हे कॉटेजेस फक्त दुपारी चालू ठेवतात की काय. मज्जा करताय तुम्ही. राजवीर, शौर्य आणि मी एन्जॉय केला इथे. नंतर हे 3rd कॉटेज असेल, तिथेही एक स्विंग आहे. हा आधीच्या स्विंग पेक्षा हा थोडासा वेगळा स्विंग आहे. बाळा खाली बस, पडशील तू. राजवीर, शौर्य इथे असं लोंबकळत होते. पाहू शकता बाहेरचा साईडचा असा स्पेस अंधारामध्ये छान वाटतोय. असा डीम लाईट, बाहेर छान गर्द झाडी आणि आपण मध्ये बसलोय. हा तिथे आउटसाईडचा थोडा कॉटेजेसच्या शेजारचा एरिया. हा इथे कॉटेज असेल, ते सोफा होता आणि त्या सोफ्याला थोडंसं
सेमी सर्क्युलर असं रूफ आणि सर्क्युलर सोफा. छान थीम होती ही पण. आणि तिथे साईडलाच एक इव्हेंट बर्थडे चालू होता. तो बर्थडे झाला आणि आम्ही मग थोडंसं तिथे पाहायला गेलो. बर्थडेला छान मागे डेकोरेशन केलं होतं. आणि हा स्विमिंग पूलमध्ये पाणी नव्हतं, मग त्या मुलांनी ते पूल म्हणजे ग्राउंड केलं आणि आम्ही त्या ग्राउंडवर खेळायला लागलो. पण पाणी जेव्हा असेल तेव्हा खरंच छान वाटत असेल पूलमध्ये. या मोठा एरिया आहे पूलचा पण. हा एरिया जिथे तो बर्थडेचा इव्हेंट झाला होता. सर्क्युलर टेबल आणि या चेअर पण छान आहे, मस्त पॉश वाटतात त्या. आणि हा मेन एंट्री केल्यानंतर ही गणपतीची मूर्ती. तर कोणत्याही ठिकाणी जर का देवाची मूर्ती वगैरे असेल तर तिथे गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. त्या मूर्तीला खाली वॉटरफॉल आहे. हा इलेक्ट्रिक वॉटरफॉल आहे. साईडने हे सिरॅमिकचा स्टोन टाईप आहे. ते पाणी जे पडतंय त्याचा छान आवाज येत होता. आणि हा सोफा थोडा सॉफ्ट होता. राजवीरला काय जंप मारायला सुरुवात केली आणि मस्त एन्जॉय केला त्याने. ते लहान मुलं जंपिंग करतात ना, तोच गेम त्याला वाटला तिथे. किती छान दिसतीये ही कॉटेज बाहेरून. आणि हा गार्डन मधला स्विंग रोटेट होत होता. बाय 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 करा. आली याच्यावर बसायला. या गार्डन मधून मुलांना फोर्सफुली जेवायला न्यावं लागलं. त्यांना येऊच वाटत नव्हतं, मलाही नव्हतं वाटत असंही. बाय बाय. आणि आम्ही खूप फिरलो, खूप थकवा आला होता. पण जेव्हा ह्या हॉटेलमध्ये थांबलो तेव्हा सगळा थकवा गेलाच. आणि आता आम्ही जेवण करून छान मजा करून रिटर्न चाललो. आता पुढे आम्ही तुळजापूरला जाणार.